ठाकरेंचे फुटीर खासदार मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी बैठक। थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतली जाणार। शिंदेंच्या उपस्थितीत आजच खासदारांचा पक्षप्रवेश। आमदार खासदार फोडा, आम्ही लढत राहणार। शेवट काय होतो हे शिंदेंनी बघावं। आदित्य ठाकरेंचा पलटवार, तर फुटीर खासदारांनी भाजपच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवून दाखवावी। आम्ही पराभव करू, आदित्य ठाकरेंचं आव्हान। 50-50 कोटींना विकले गेलेले 4 खासदार भेदरलेल्या नजरेनं सशस्त्र पोलीस गराड्यात मुंबईत परतले। चित्रगुप्तानं पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली। मेरा बाप गद्दार था यांची पुढची पिढी सांगेल, राऊतांचा हल्लाबोल। खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंची आमदारांसोबत बैठक। विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व आमदारांसोबत चर्चा। डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न। भाजपच्या आमदार आणि खासदारांची आज महत्त्वाची बैठक। फडणवीसांच्या उपस्थितीत संध्याकाळी वर्षा निवासस्थानी चर्चा। आमदारांचे रिपोर्ट कार्ड मांडलं जाणार। आमदार मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधवांमधील अंतर्गत वाद विकोपाला। भास्कर जाधव हताश, त्यांच्या मानसिक अस्वस्थतेचा शिवसैनिकांना फटका। जाधवांना विरोधी पक्षनेते करा, मिलिंद नार्वेकरांकडून ट्विट करत फडणवीसांना विनंती। मिलिंद नार्वेकर आणि माझ्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत। काही गैरसमजातनं गोष्टी घडल्या। नार्वेकर इतके हळवे असतील असं वाटलं नव्हतं। मिलिंद नार्वेकरांसोबतच्या वादावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। नाशिक विधान परिषदेत धक्कादायक निकाल। शिंदेंच्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पराभूत करत अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा विजय। गीतेंना 389 मतं, कार्यकर्त्यांकडून जल्लोष। विधान परिषदेच्या निवडणुकीतल्या 17 पैकी 16 जागांवर महायुतीचं वर्चस्व, तर नाशकातील एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय। महाविकास आघाडीचा सुपडा साफ।